पेड़ आम ही देता है, ना ही वो संतरा देगा, केला देगा, सेब देगा, वो बस आम ही देता है। और हम इंसान ऐसा क्यों नहीं बनते? हमें दूसरों जैसा ही क्यों बनना है? हमें खुद के कला को विकसित करना है और उस कला को ही हमारे नाम जैसा बनाना है, हमारी पहचान बनाना है। तो तनिष ने पिछले साल ये एक पौधा लगाया था, तो ये कौतुक है और इसने बहुत सारा पानी डाला और इसकी रक्षा की, इसलिए हम सब कौतुक के लिए एक बार जोरदार तालियां बजाते हैं। थैंक यू कौतुक। और एक अच्छे काम के लिए अच्छे काम की शुरुआत चॉकलेट्स है ना तनिष? थैंक यू कौतुक। तनिष को शुभकामना देता हूँ उसके 50 पेड़ पे। तो तनिष अभिनंदन, थँक यू। याने वृक्षाश्रम चालू केला आणि 50वे झाड हे साई मंदिरमध्ये लावलेलं आहे, त्यांना खूप खूप अभिनंदन। आणि तुमचं पण खरंच मनपूर्वक धन्यवाद या मागच्या वर्षीच्या झाडाची काळजी घेतल्याबद्दल। गुंडावर सर आमच्यासोबत तिसऱ्या चौथ्यांदा जुडले आहे, प्रफुल्ल भाऊ पण खूपदा जुडले आहे, म्हणून मी यावेळेस मुलांना घेतलाय सोबत। थैंक यू। भाई का हमारे जो भी आज पेड़ पौधे लगाने का संकल्प चल रहा है, इसमें आज 50वां पेड़ इनका पूरा हुआ है, इसके लिए हम बहुत बहुत इनका धन्यवाद करते हैं। ऐसे ही भाई भगवान साईनाथ महाराज की कृपा इनके ऊपर बनी रहे और ये आगे बढ़ते रहे। थैंक यू पंडित जी। जय श्री राम। जय श्री राम। तनिष, हे आमच्या साई मंदिरातलं दुसरं झाड, पुन्हा आज चाफ्याचं झाड लावलं आहे। चाफ्याचं झाड लावून तुला अर्धशतक पूर्ण केलं आहे, आता पुढे तुला शतक पूर्ण करावं आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तशी बुद्धी देईलच तुला। आणि शतक पूर्ण करून वृक्षाचं महत्त्व समाजासमोर कसं लक्षात आणता येईल याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे। आणि जे वृक्ष लावते ती त्यांची जबाबदारी लावण्याची जरी असली तरी जगवण्याची सर्वांची आहे। सर्वांना हे वृक्ष जगवलं पाहिजे, तेव्हाच त्याला तो आनंद मिळेल। आणि तुला पुढच्या शुभेच्छा देतो आणि हे कार्य सतत तू चालू ठेव ही मी तुला सूचना करतो। थँक्यू। तनिष, मी साईबाबाच्या मंदिरामध्ये 50वं झाड लावलेलं आहे, त्याची आम्ही काळजी घेतलेली आहे। पुन्हा तसेच झाडं त्यांनी लावावं हीच मी त्याला प्रयत्न करून म्हणते। आणि त्या प्रयत्नामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ पण पाहिजे। थँक्यू।